मोर अबाउट प्लांट्स आहे की ना. तर ह्या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहे, रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स हा पार्ट शिकणार. ऑल लिव्हिंग थिंग्स reproduce. Plants and animals reproduce to create more of their kind. This process is known as reproduction. मग प्रत्येक लिव्हिंग ऑर्गन reproduce to create more of their kind. त्यांच्यासारखा प्लांट्स किंवा ॲनिमल्स तयार करायचा प्रयत्न करतो आणि त्यालाच आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. वी सी व्हरायटी ऑफ प्लांट्स इन आवर सराउंडिंग. आपल्याभोवती वेगवेगळे प्लांट्स आपल्याला दिसतात आणि प्लांट्स रिप्रोड्यूस इन व्हेरियस वेज. तर कुठले कुठले वेज आहेत, तर फ्रॉम सीड्स, फ्रॉम पार्ट्स ऑफ प्लांट्स आणि फ्रॉम स्पोर्स. हे 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन ऑफ सीड्स. मोस्ट प्लांट्स बिअर फ्लावर्स. फ्लावर्स ग्रो इंटू फ्रूट्स. फ्रूट्स कंटेन सीड्स. बऱ्याचशा प्लांटला फुलं येतात आणि त्या फुलांचं रूपांतर फळामध्ये तयार होतं आणि या फळामध्ये सीड्स असतात. सम फ्रूट्स हॅव ओन्ली 1 सीड. काही फळामध्ये एकच सीड असतं. सम ऑफ देम हॅव फ्यू सीड्स. काही फळामध्ये थोडे सीड्स असतात. व्हाईल सम अदर्स हॅव लार्ज नंबर ऑफ सीड्स. तर काही फळांमध्ये खूप जास्त बिया असतात किंवा सीड्स असतात. तर स्ट्रक्चर ऑफ सीड्स. सीड्सचं स्ट्रक्चर कसं असतं बघूया आता. ऑल्दो सीड्स ऑफ डिफरंट प्लांट्स हॅव डिफरंट साईज अँड शेप अँड कलर, दे हॅव पार्ट विच आर कॉमन. आता वेगवेगळ्या फळामधील बिया हे वेगवेगळ्या कलरच्या, शेपच्या आणि साईजच्या असतात. तरी पण प्रत्येक सीडमध्ये काही पार्ट कॉमन असतो. कुठला पार्ट कॉमन असतो? ऑल सीड्स हॅव हार्ड कवरिंग. प्रत्येक सीडला एक कवरिंग हार्ड असतो, एक हार्ड कवरिंग असतं, कॉल्ड सीड कोट. त्याला आपण सीड कोट असं म्हणतो. आणि इट प्रोटेक्ट द सीड फ्रॉम बिईंग डॅमेज्ड. आणि ते काय करतं, सीड डॅमेज होण्यापासून वाचवतं. ते कोण वाचवतं? सीड कोट वाचवतं. डू यू नो व्हॉट इज इनसाइड द सीड. तुम्हाला माहिती आहे का सीडच्या आतमध्ये काय असतं? सोक अ फ्यू बीन सीड्स.